काल शिवतीर्थावरती नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरेंनी सभा केली आणि खाली अनेक जण टीका करायला लागली की मराठी माणूस गुजरात यांच्या पायावर झुकला। मराठी माणसाची हार तुम्हाला मराठी माणसा मी सांगतो, त्या माणसानं बिनचर पाठिंबा नरेंद्र मोदींना दिला ते काही स्वतःच्या पोराला आमदार मंत्री करण्यासाठी नाही, ना पक्षाला पक्षाची सत्ता देण्यासाठी, ना स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी, कशासाठी छत्रपतींचे गडकिल्ले उभे करण्यासाठी, कशासाठी छत्रपतींचा इतिहास पोरांना शिकवण्यासाठी, कशासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, मुंबई गोवा हायवे व्हावा, या सगळ्या मागण्या या सगळ्या अपेक्षा नरेंद्र मोदींकडून केल्या। तेव्हा खरा अपमान झाला, आपला झाला। कारण मराठी माणसा 18 वर्ष जो माणूस झटला, मराठी माणसा ती ताकद त्या राज ठाकरेंमध्ये तुझी होती ना, आज त्या माणसाला एका पंतप्रधानासमोर बोलावं लागतं की पंतप्रधानजी मी तुम्हाला पाठिंबा देतोय ही कामं करण्यासाठी। मराठी माणसा खरा तुझा साला अपमान आहे, हा खरा तुझा अपमान आहे। तू त्या माणसाला बोलतोस ना त्या गुजरात्यांच्या पायावर झुकलास, तू वेळ आणलीस, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या। राज ठाकरेंच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभा राहिला असतास ना तर मराठी माणसा आपल्याच राज्य सरकारनं, त्याच माणसानं आपण आपले गडकिल्ले उभे केले असते, आपण आपली कामं केली असते। भले केंद्रातून पैसा आला असता पण आम्ही एक नाही आहोत, आमची ताकद नाहीये, म्हणून आज त्या माणसाला अपेक्षा ठेवाव्या लागतात। याच्यासारखं दुर्भाग्य नाही दुसरं। आणि तू बोलतोस त्या गुजरात्यांच्या पायावर मराठी माणूस झुकला, तू झुकवलंस मराठी माणसा।